ना मैदा ना ब्रेड. बस काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करा आणि सँडविच मेकरमध्ये टाका. बघा तयार होतो चांगला झटपट आणि हेल्दी सँडविच. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण बनवूया ब्रेडशिवाय अतिशय सोपी, झटपट आणि हेल्दी सँडविच रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया. तर मी सर्व इन्ग्रेडियंट्स आणि त्याचं प्रमाण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. इथे मी घेतलेलं आहे दही, पनीर, कोथिंबीर, गाजर, शिमला मिर्च, कांदा, रवा घेतलेला आहे, बेसन आणि काकडी. तुम्ही काकडीच्या ऐवजी दुधीसुद्धा घेऊ शकता. सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते हेल्दी आहेत. तर इथे मी आता एक बाउल घेणार आहे. ॲक्च्युली हा थोडा छोटा पडला म्हणून मी एक मोठा साईजचा बाउल घेते. त्यामध्ये बेसन, रवा आणि बाकीच्या ज्या सर्व कट केलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घेणार आहेत. इथे मी दहीसुद्धा यूज केलेलं आहे. पनीर मी किसून घेतलेलं आहे आणि यामध्ये दही टाकून घेणार आहे. पाणी जर इथे तुम्हाला लागलं तरच घ्यायचं आहे. त्याचबरोबर मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. तुम्ही थोडंसं चाट मसाला घेऊ शकता. इथे ओरेगानो चिली फ्लेक्ससुद्धा घेतलेला आहे मी. आणि हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पिंच ऑफ मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अगदी तुम्हाला लागेल तितकं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. आपल्याला एकदम पातळ ह्याचं बॅटर बनवायचं नाही आहे. अगदीच आपण थालीपीठसाठी जसं बनवतो तशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. आणि हे मी 10 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे, जेणेकरून आपला रवा जो आहे तो फुलून होईल, तयार होईल. छान असा रवा जो आहे तो फुललेला आहे. आणि इथे मी आता सँडविच मेकर यूज करणार आहे, कारण मला याचं सँडविचचं शेप द्यायचं होतं म्हणून. आणि सेकंड थिंग, माझ्याकडे बॅटर आहे ते कमी पडलेलं आहे मला, म्हणून मी इथे सँडविच थोडाफार सिमिलर सँडविचच्या आकाराचा माझ्याकडे एक पॅन होता, तर त्याच्यावरती मी थोडंसं तेल ग्रेस करून त्याच्यावरती जे हे बॅटर आहे ते टाकणार आहे, म्हणजे त्याचं शेप यायला पाहिजे सँडविचचं म्हणून. जर तुमच्याकडे प्लेनवाला सँडविच मेकर असेल तर अगदी 5 मिनटात इझिली दोन्ही साईडने शेकवून आपला सँडविच जो आहे तो रेडी होईल. किंवा अगदीच जर तुम्हाला सँडविच नको असेल तर तुम्ही डायरेक्ट पॅनवरती गोल आकाराचे सुद्धा करून घेऊ शकता. आणि थोडंसं बॅटर जे आहे ते उरलेलं होतं, म्हणून मी ते सँडविच मेकर जे आहे त्याला तेलाने थोडंसं ग्रेस करून घेणार आहे आणि जे बॅटर आहे ते मी इथे टाकून घेणार आहे. बस फक्त सँडविचचं शेप येण्यासाठी मी हे करते. तर आता आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित, दोन्ही पॅनमध्ये व्यवस्थित छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर एक साईड याची पूर्ण भरलेली आहे. तर आधी मी वन साईड व्यवस्थित मी शेकवून घेणार आहे. हे पाहू शकता, हे सुद्धा एक प्रोसेस चालू आहे. थोडंसं पलटायला लागलं की मग आपल्याला पलटून घेतलं मी व्यवस्थित. आणि पाहू शकता अगदीच 5 ते 7 मिनटामध्ये आपले दोन्ही सँडविच जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर फ्रेंड्स, अशा छान हेल्दी, क्रिस्पी आणि टेस्टीज रेसिपीसाठी, डाएट फूड रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छान, हेल्दी आणि टेस्टी व्हिडिओमध्ये. याबरोबर जर तुम्ही पुदिना चटणी घेतली तर खूप टेस्टी आणि भन्नाट टेस्ट होऊन जाते. तर फ्रेंड्स, त्याचबरोबर आपला सेकंड सँडविच आहे तो सुद्धा रेडी झालेला आहे. हे तुम्ही गरम गरम अगदी चटणीबरोबर सर्व करा. खूप टेस्टी, आणि असं वाटणार पण नाही की तुम्ही हे डाएट फूड खाताय म्हणून. खूप टेस्टी आणि चवदार लागतं. आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे, विदाऊट मैदा आहे. याच्यामध्ये अनहेल्दी असं काहीच नाही आहे, सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट्स आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान, हेल्दी आणि टेस्टी व्हिडिओमध्ये.